हॅलो फ्रेंड्स, वेलकम वन्स अगेन. आपण बघतोय टॉपिक इलेक्ट्रोस्टॅटिक. ओके, सो ऑलरेडी 2 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत आणि दोन्ही लेक्चरमध्ये तुम्हाला जेवढा गरजेचा पार्ट होता किंवा जेवढा रिमेनिंग होता तेवढा आपण लास्ट 2 लेक्चर्समध्ये कवर केलेला आहे. अजून याच्यामध्ये 2 पॉईंट्स राहिलेले आहेत, तर ते आज आपण 2 पॉईंट्स बघणार आहोत आणि त्याच्यानंतर झालेल्या पॉईंट्सवरचं MCQ डिस्कशन, न्यूमेरिकल डिस्कशन आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. ओके, सो आपण सुरू करूयात. ते जे 2 पॉईंट्स आहेत त्याच्यातले दोन्ही पॉईंट्स दोन्हीमधला एक पॉईंट जो आहे तो मॅथमॅटिकल आहे, एक्सप्रेशन आहे, आणि जो दुसरा पॉईंट आहे तो मात्र पूर्णपणे थिअरॉटिकल आहे. सो हे दोन्ही पॉईंट्स आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूया. सो पॉईंट असा आहे की एक्सप्रेशन फॉर, हेडिंग इज व्हॉट, एक्सप्रेशन. आपल्याला एक एक्सप्रेशन बघायचं आहे. एक्सप्रेशन ऑफ कपॅसिटन्स, कपॅसिटरचं एक्सप्रेशन बघायचं आहे. एक्सप्रेशन ऑफ कपॅसिटन्स ऑफ ए पॅरलल प्लेट, ऑफ ए पॅरलल प्लेट कपॅसिटर विथ डायइलेक्ट्रिक स्लॅब. म्हणजे याच्या आधीचं एक्सप्रेशन काय होतं, पॅरलल प्लेट कपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक स्लॅब. आता काय असेल, पॅरलल प्लेट कपॅसिटर विथ डायइलेक्ट्रिक स्लॅब. म्हणजे एका जर कपॅसिटरच्या 2 प्लेट्समध्ये डायइलेक्ट्रिक स्लॅब जर इंट्रोड्यूस केला तर त्याचं कपॅसिटन्स किती होईल किंवा त्याची कपॅसिटरची व्हॅल्यू किती होईल. सो याची डायग्राम कशी आहे बघा. पहिल्यांदा 2 प्लेट्स काढायच्या, याच्यावरती प्लस क्यू चार्ज असेल, याच्यावरती मायनस क्यू चार्ज असेल, मायनस क्यू प्लस क्यू. दोघांमध्ये डिस्टन्स असेल स्मॉल डी. ओके, आता ह्या दोघांच्या मध्ये एक स्लॅब इंट्रोड्यूस करायचा, स्लॅब. दिस इज कॉल्ड ॲज डायइलेक्ट्रिक स्लॅब. ओके, मग इथं मायनस चार्ज ॲक्युमुलेट होईल, इकडं प्लस ॲक्युमुलेट होईल. ओके, प्लस मायनस लाईक दिस. सो याला आपण मायनस क्यू पी म्हणूया, याला आपण प्लस क्यू पी म्हणूया. क्यू पी इज फॉर व्हॉट, QP इज फॉर पोलरायझेशन. डायइलेक्ट्रिक स्लॅब तिथे आल्यामुळे पोलरायझेशन होईल ना. ओके, आधीचं जे इलेक्ट्रिक फील्ड होतं ते आपण असं करूया E0 म्हणूया याला, आणि आत्ता जे इलेक्ट्रिक फील्ड आलं ते असेल सपोज EP असेल. ओके, सो नेट इलेक्ट्रिक फील्ड किती आलं बघा, हे E0 मायनस EP आलं. म्हणजेच E इज इक्वल टू E0 मायनस EP लिहू शकतो आपण. दिस इज व्हॉट, दिस इज द नेट इलेक्ट्रिक फील्ड when dielectric slab is to be introduced. so dielectric slab introduce केल्यानंतर हे आलं. या डायइलेक्ट्रिक स्लॅबची सपोज थिकनेस डिस्टन्स आहे T आहे. आता बघा आपल्याला काय काढायचं आहे, तर कपॅसिटरचं एक्सप्रेशन काढायचं आहे, कपॅसिटन्स फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे C ची व्हॅल्यू काढायची आहे ना, C. तर आपण आधी कपॅसिटरचं बेसिक रिलेशन बघूया. तुम्हाला माहित असेल हे Q इज इक्वल टू CV असतं ना, बेसिक रिलेशन. सो C इज इक्वल टू व्हॉट, Q अपॉन V असेल. चालेल. सो हे बेसिक रिलेशन आपण पहिल्यांदा इथं यूज करू शकतो. डायग्राम समजली का बघा. पहिल्यांदा 2 पॅरलल प्लेट्स आहेत आणि त्याच्यामध्ये हा डायइलेक्ट्रिक स्लॅब आहे की ज्याची थिकनेस T इतकी आहे. ओके, सो डायइलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस केला, आधीचं डिस्टन्स होतं D. आता साहजिकच ह्यातलं जे D आहे हे या T पेक्षा कसं असेल, मोठं असेल ना. D इज ऑब्वियसली ग्रेटर दॅन T. D is what? D is the distance between 2 plates of the capacitor and T is what? T is the thickness of the dielectric slab. Okay, so introduce केला आपण. आपल्याला काढायचं आहे की कॅपॅसिटर आता किती असेल. ओके, सो C is equal to what? Q upon V. C is equal to what? Q upon V म्हणू शकतो. दिस इज बेसिक फॉर्म्युला फर्स्ट ऑफ ऑल. बट सिन्स आपल्याला V आधी काढावं लागेल ना. V, Q काय माहित आहे, प्लस Q लिहिलंय, पण V म्हणजे काय, 2 प्लेट्समध्ये असलेलं पोटेन्शियल. तर बेसिक डेफिनेशन V ची काय असते, Q इंटू D असते ना, सॉरी E इंटू D असते का, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटू D. हा फॉर्म्युला आता याच्यासाठी यूज करायचा. ओके, मग आता इथं मात्र 2 प्रकारचे व्होल्टेजेस असणार. एक व्होल्टेज कधीचं, जे आधीचं फक्त E0 असतानाचं, म्हणजे विदाउट डायइलेक्ट्रिक असतानाचं, आणि नंतर जेव्हा डायइलेक्ट्रिक त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस झालं तेव्हाचं एक V. सो 2 व्होल्टेजेस असणार. तर ते मी कसे लिहितो बघा. सो देअरफॉर V इज इक्वल टू, जे पहिलं होतं ते बघा, पहिलं होतं त्याची इंटेन्सिटी किती होती, E0 होती किंवा इलेक्ट्रिक फील्ड.
आणि पहिल्याचं डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स ॲज वेल ॲज हे डिस्टन्स, ही दोन्ही घ्यायची. मग ही दोन्ही डिस्टन्स काढायची असेल तर आपल्याला टोटल डी मधनं टी मायनस करावं लागेल ना. सो हा होईल डी मायनस टी प्लस. बघा हे पहिलं विदाउट डायलेक्ट्रिक स्लॅब असतानाचं काय झालं, पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज झालं. आता इथं काय करूया, प्लस प्लस हा ईपी आला. ईपी म्हणजे नेट फील्ड किती झालं, ई झालं ना. सो नेट फील्ड ई आणि इंटू डिस्टन्स म्हणजे थिकनेस. सो स्लॅब आल्यामुळे किती झालं, इंटेन्सिटी ई झाली प्लस टी झालं. ओके. ऑल्सो किंवा वेअर आता बघा ही व्हॅल्यू कशी आहे, ई इज इक्वल टू E0 मायनस EP आहे. बट तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे का बघा, E0 अपॉन E0 मायनस EP इज इक्वल टू K. ओके. सो देअरफॉर E0 ची देअरफॉर E0 मायनस EP किती मिळेल बघा, K अपॉन E0 मिळेल ना, सॉरी E0 अपॉन K मिळेल. चालेल का. ओके. सो वी हॅव दिस पर्टिक्युलर व्हॅल्यू दॅट इज E0 अपॉन K म्हणजेच E0 मायनस EP. म्हणजे आपण याच्याबद्दल काय लिहू शकतो, सो V इज इक्वल टू E0 हे D मायनस T आणि प्लस E0 अपॉन K इंटू T लिहू शकतो याच्याबद्दल. चालेल. आता देअरफॉर V इज इक्वल टू E0 कॉमन घेऊया. सो काय राहणार, D मायनस T प्लस T अपॉन K. चालेल का. बट अगेन आपण E0 बद्दल काय पुट करू शकतो बघा. सो E0 म्हणजे सिग्मा इप्सिलॉन नॉट, याच्यामध्ये रिलेशन माहिती आहे. म्हणजे आपण याच्या आधीचं जर लास्ट लेक्चर बघितलं तर आपल्याला E0 ची व्हॅल्यू मिळेल Q अपॉन A इप्सिलॉन नॉट. आता ही कशी व्हॅल्यू आली ते पण सांगतो मी तुम्हाला, Q अपॉन A इप्सिलॉन नॉट. ओके. तर ही व्हॅल्यू कशी लिहिली बघा. सो E0 इज इक्वल टू चार्ज अपॉन सॉरी सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट असतं का. सिग्मा इज व्हॉट, सिग्मा इज सरफेस चार्ज डेन्सिटी. चालेल का. म्हणजे सिग्मा इज इक्वल टू चार्ज अपॉन एरिया असतं बघा. म्हणजे आपला फॉर्म्युला काय आहे, हे गॉस थेरमवरून आहे बघा. E0 इज इक्वल टू सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट वेअर सिग्मा इज Q अपॉन A. सो देअरफॉर E0 किती येणार, Q अपॉन A इंटू इप्सिलॉन नॉट. तेच मी इथं पुट केलं ना. सो E0 ची व्हॅल्यू मिळाल. सो ही व्हॅल्यू आता याच्यात पुट करूया आपण या इक्वेशनमध्ये. ओके. सो देअरफॉर V किती मिळेल सांगा, Q अपॉन A इप्सिलॉन नॉट D मायनस T प्लस T अपॉन K. आणि ही V ची व्हॅल्यू जर इथं मेन या इक्वेशनमध्ये जर पुट केली तर आपल्याला C किती मिळेल बघा. Q तर कॅन्सल होईल आणि A इप्सिलॉन नॉट उलटून गुणाकारात वरती जाईल. सो A इप्सिलॉन नॉट D मायनस T प्लस T अपॉन K. सो दिस इज आवर final expression. This is an expression of what, capacitance of a parallel plate capacitor with dielectric slab. म्हणजे जर डायइलेक्ट्रिक स्लॅब असेल तर इक्वेशन किती येणार आहे, C इज इक्वल टू A इप्सिलॉन नॉट D मायनस T प्लस T अपॉन K येणार आहे. लक्षात आलं. आता बघा हेच इक्वेशन विदाउट स्लॅब किती असतं बघा. विदाउट स्लॅब एवढं असतं, C इज इक्वल टू A इप्सिलॉन नॉट अपॉन D असतं फक्त. म्हणजे जर तुम्ही हे इक्वेशन आणि हे इक्वेशन जर कम्पेअर करून बघितलं तर बघा वरती A इप्सिलॉन नॉट ठीक आहे मिळतंय, पण खाली इथं D मिळतंय आणि इथं D मायनस T प्लस T अपॉन K मिळतंय. सो हे काय इंट्रोड्यूस झालं सांगू शकताय, तर इथं स्लॅब आल्यामुळं, म्हणजे जो काही स्लॅब आहे तो स्लॅब इंट्रोड्यूस झाला ना, कुठं इथे इंट्रोड्यूस झाला. आणि स्लॅब इंट्रोड्यूस झाल्यामुळे काय झालं आपल्याला हे अशा पद्धतीनं बघायला मिळालं. लक्षात आलं. सो दिस इज आवर फर्स्ट पॉइंट दॅट इज एक्सप्रेशन ऑफ कॅपॅसिटन्स ऑफ ए पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ डायइलेक्ट्रिक slab. Write down this. Van de Graaff generator. Van de Graaff generator is an electrostatic generator which is capable of producing enormously large static electric potential as high as 20 million volts. It is designed by American physicist Robert J. Van de Graaff. It is based on the principle that if a charged conductor is brought internally in contact with the hollow conductor, all the charges from the inner conductor
is transferred to the surface of outer conductor, no matter what amount of charge is already present on outer shell. A simple Van de Graaff generator consists of a belt made of rubber running over a pair of rollers, one of which is surrounded by a hollow metallic sphere mounted on an insulated stand. Electrons emitter in the form of comb made up of sharp metal points is positioned near the lower roller in such a way that the comb is pointed towards the rubber belt. The comb is maintained at high positive voltage by external supply. Another comb, called receiver comb, is positional near the upper roller and is connected to a hollow metal sphere. A motor is connected to a bottom roller in order to move the belt. When the motor is turned on, the belt moves over the pulley. Spray comb positioned near the lower roller, which is connected to high positive potential, sprays positive charges on the outer side of the belt. Charges on the belt are carried upwards and are collected by the receiver comb on the top of the generator. Since the upper comb is connected to hollow conductor, the charge gets transferred to a hollow sphere. Since the belt continuously carries positive charge to the receiver comb, the spherical shell collects enormous amount of charges and develops huge potential. It becomes difficult for the surface to hold more and more charges due to the force of repulsion between the like charges on the dome. When the potential of the spherical shell exceeds the breakdown value of air, air around the sphere gets ionized and leakage of charge takes place from the sphere. Van de Graaff generator produces a beam of high energy particles in the range greater than megavolt. ओके, सो पुढचा पॉईंट आपण बघूया. हा थोडासा थेरॉटिकल पॉईंट आहे, एक लेंदी पॉईंट आहे असं आपण म्हणूया. एक थेरॉटिकल, लेंदी आणि बरंच याच्यामध्ये मग हा एक प्रकारचा एक्सपेरिमेंट आहे, एक्सपेरिमेंटल स्टडी आहे हा आपण असं म्हणूया इलेक्ट्रोस्टॅटिकमधला. सो पॉईंट इज व्हॉट? पॉईंट इज वॅन डी ग्राफ जनरेटर. सो हा एक प्रकारचा जनरेटर आहे. लुक ॲट द डायग्राम ॲज वेल ॲज सम पॉईंट्स आय हॅव रिटन ओव्हर हिअर. सो दीज आर रिलेटेड टू द डायग्राम. सो आपण बघूया की याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्याचं प्रिन्सिपल. आधी मी तुम्हाला प्रिन्सिपल सांगा आणि जे बुकमध्ये आहे ते प्रिन्सिपल तुम्हाला मी इथं देईन, जेणेकरून तुम्हाला ते आहे तसं लिहिता येईल. दुसरी गोष्ट त्याचं कन्स्ट्रक्शन, डायग्राम. तिसरी गोष्ट त्याचं वर्किंग. आणि चौथी गोष्ट त्याचा उपयोग म्हणजे ॲप्लिकेशन्स ऑफ द वॅन डी ग्राफ जनरेटर. सो अशा 3 ते 4 स्टेप्समध्ये हा पॉईंट आपल्याला शिकायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय बघा की याचं प्रिन्सिपल काय आहे. तर हा एक प्रकारचा जनरेटर आहे. तर काय जनरेट करतो? तर चार्जेस जनरेट करतो आणि ते ज्या चार्जेस स्प्रेड करतो त्या चार्जेसचं डिस्चार्ज होतं, ज्याला की कोरोना डिस्चार्ज म्हणतात. आता कोरोना शब्द इथं आला आहे बघा. सो आत्ताचा जो कोरोना आहे तो कोरोना आणि हा कोरोना वेगळा आहे. सो जे डिस्चार्जिंग प्रोसेस होते त्याला कोरोना डिस्चार्ज असं म्हटलं जातं. सो हे चार्जेस काय करतात, हे इव्हॅक्युएटेड चेंबरमधनं पास होऊन ह्या आयन सोर्स जे आहेत, मग जे कोण असतात अल्फा प्रोटॉन, अल्फा पार्टिकल्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, यांना हाय एनर्जी देतात. कारण ते पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्सच आहेत ना, तर ते रिपेल होतात त्यांच्यापासून आणि एका टार्गेटवरती जाऊन हिट होतात. सो हे प्रिन्सिपलमध्ये सांगितलं जातं की चार्जेस जनरेट झाले, हे चार्जेस ॲक्युमुलेट झाले किंवा स्प्रेड झाले, यांनी त्यांची जी काय हाय व्हेलॉसिटी आहे, ट्रिमेंडस कायनेटिक एनर्जी आहे, ती कोणाला दिली तर आयन्सला, पॉझिटिव्ह आयन्सला, जेणेकरून जे पॉझिटिव्ह आयन्स म्हणजेच अल्फा पार्टिकल्स, प्रोटॉन्स किंवा न्यूट्रॉन्स हे सगळे काय होतील, हाय व्हेलॉसिटीनं आणि हाय कायनेटिक एनर्जीनं असे बाहेर पडतील. सिंपल. सो हे यामध्ये सांगितलं जातं. आता दुसरी गोष्ट आहे डायग्राम. तर आता आपण डायग्रामचा थोडासा स्टडी करूया की डायग्राम म्हणजे नक्की काय बघा. तर डायग्राममध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक यस कन्सिडर केलेला आहे, स्टील व्हेसल फिल्ड विथ नायट्रोजन. सो एक इव्हॅक्युएटेड चेंबर आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. इथे एक आहे तसा, हा यस एक आहे स्टील व्हेसल फिल्ड विथ
नायट्रोजन. ओके, त्याच्यामध्ये ही सिस्टीम आहे बघा. तर या सिस्टीममध्ये P1 आणि P2 दोन पुलीज आहेत. पुली म्हणजे काय? पुलीज असं फिरणारा रोटेटिंग पार्ट असतो ना. सो एक पुली फिरली की बेल्ट असेल तर दुसरी पुली सुद्धा फिरू शकते. सो तसा इथं बेल्ट आहे बघा. ओके, इथं ए ब्रश आहे, हा बेल्ट बी आहे, इथं सी आहे, इथं डी आहे आणि इथं ई आहे. तर आता हे ABCD काय आहे बघूया. सो ए इज व्हॉट? स्प्रे ब्रश. मी कन्स्ट्रक्शन सांगतोय. सो कन्सिडर स्टील वेसल फिल्ड विथ नायट्रोजन. ओके, इट हॅज ए स्प्रे ब्रश विच कॅन स्प्रेड द चार्जेस टू द पुली और कन्वेयर बेल्ट. कन्वेयर बेल्ट बी जो आहे त्याच्यावरती चार्जेस स्प्रेड करेल. ओके, कन्वेयर बेल्ट विल ट्रान्सफर दी चार्जेस टू द सी, दॅट इज कलेक्टर ब्रश. कलेक्टर ब्रशला ते चार्जेस तो पाठवेल. तुम्ही एक एक सेंटेन्स अशा टाईपमध्ये लिहायचा प्रयत्न करा किंवा तुमच्या भाषेमध्ये लिहा, बुकमधलंच पाहिजे असं काही नाही. ओके, आफ्टर सी द चार्जेस विल ट्रान्सफर टू द डोम शेप्ड हॉलो कंडक्टर. एक डोम शेप हॉलो कंडक्टर आहे, त्याच्यावरती ते चार्जेस काय झाले? ट्रान्सफर झाले. ओके, अगेन दी चार्जेस ट्रान्सफर टू द आय, दॅट इज आयन सोर्स. सो वेअर आयन सोर्सेस आर और आयन्स आर पॉझिटिव्ह पार्टिकल्स कॉल्ड एज अल्फा प्रोटॉन्स और न्यूट्रॉन पार्टिकल्स. ओके, सो हे हाय एनर्जी चार्जेस असे ट्रान्सफर झाले आणि या आयन सोर्सला गेले. मग आयन सोर्स पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल असल्यामुळे तिथं काय होणार आहे? रिपल्शन होणार आहे पॉझिटिव्हचं. त्यामुळे जे काही रिपल्शननं ते पार्टिकल्स खाली जातील त्यांची व्हेलॉसिटी ट्रिमेंडस हाय असणार आहे किंवा त्यांची कायनेटिक एनर्जी सुद्धा कशी असणार आहे? ट्रिमेंडस हाय असणार आहे. सो हाय व्हेलॉसिटीनं ते काय होतील? त्या टार्गेटवरती जाऊन हिट होतील. ओके, आता ई म्हणजे काय? इव्हॅक्युएटेड ॲक्सेलरेटिंग ट्यूब. इथं की ज्याच्यामधून आयन सोर्सेस आहेत ते खाली जाणार आहे टार्गेटवरती. पी म्हणजे काय? DC पॉवर सप्लाय. हे इनपुट आहे. हे इनपुट काय देतं? चार्जेस देतं. कुणाला? ब्रश एला देतो. आणि एम इज काय? एम इज अर्थड मेटल प्लेट. सो इथे एक मेटल प्लेट आहे किंवा ही मेटल प्लेट किंवा ही मेटल प्लेट अर्थिंग केलेलं आहे त्याचं. अर्थड मेटल प्लेट. बघा, सो आता वर्किंग कसं? हे झालं कन्स्ट्रक्शन. आता वर्किंगमध्ये काय सांगायचं? हा 50 किलोव्होल्ट DC सप्लाय काय देतोय? चार्जेस देतोय. सो लेट अस कन्सिडर 50 किलोव्होल्ट DC सप्लाय गिव्स चार्जेस टू द ब्रश A, that is spray brush. Okay, the charges from spray brush will transfer to the B, C, D as well as E. Okay, and whatever the ion sources, that is alpha protons and neutrons particles are there, those particles will accelerate or will repel from these positive charges with high and tremendous energy. So high energy ने ते charges काय होतील? टार्गेट वरती जाऊन हिट होतील. मग आता टार्गेट म्हणजे काय? तर टार्गेट म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला ते पार्टिकल्स नेऊन बंबार्ड करायचे आहेत, जाऊन त्याच्यावरती ट्रान्सफर करायचे आहेत, ते म्हणजे टार्गेट असेल. ओके, सो टार्गेट मग ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये असू शकतं, न्यूक्लिअर रिॲक्शन्समध्ये असू शकतं किंवा इवन एखादा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा याचा वापर हा केला जातो. आपण ॲप्लिकेशन्स पण बघणार आहोतच, पण त्याच्या आधी हे त्याचं कन्स्ट्रक्शन आणि सपोज वर्किंग. बघा, समजलं का? लिहून घ्या इतकं. सो दिस डायग्राम शोज द वॅन डी ग्राफ जनरेटर. याच्यामध्ये त्याचं प्रिन्सिपल इम्पॉर्टंट आहे आणि त्याचे ॲप्लिकेशन्स तेच फक्त जसे बुकमध्ये आहेत तसे तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. अदरवाईज हे जे कन्स्ट्रक्शन आहे हे कन्स्ट्रक्शन आपण आपल्या पद्धतीनं सांगायचं आहे. हे कन्स्ट्रक्शन बुकमध्ये दिलेलं आहे तसंच लिहावं, असं काही कुठं मॅन्डेटरी नाही आहे, कंपल्शन नाही आहे. ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं सांगितलं तरी सुद्धा चालू शकतं. ओके, बघा पुन्हा एकदा. सो यस इज व्हॉट? यस इज स्टील वेसल फिल्ड विथ नायट्रोजन. आणि ह्या यसमध्ये ही सगळी प्रोसेस आहे किंवा हा जो सगळा एक्सपेरिमेंट आहे तो या यसमध्ये आहे, या स्टील वेसलमध्ये आहे. ओके, ए इज व्हॉट? स्प्रे ब्रश. बघा, प्रत्येकाच्या नावावरनं त्याचं मिनिंग लक्षात येऊ शकतं. ए काय करतोय? स्प्रे ब्रश आहे, म्हणजे तो स्प्रे करतोय. कुणाचा स्प्रे करतोय? तर चार्जेसचा स्प्रे करतोय. म्हणजे थोडक्यात ए पासून चार्जेस ट्रान्सफर होत आहेत, पुढे ट्रान्सफर होत आहेत. कुणावरती? ह्या पुलीजवरती ट्रान्सफर होत आहेत. पुली P1 वरती ट्रान्सफर होत आहेत. पण पुलीला कन्वेयर बेल्ट कनेक्टेड आहे ना, दॅट इज बी. बी इज व्हॉट? कन्वेयर बेल्ट. आणि कन्वेयर बेल्टवरती चार्जेस गेले आणि पुली फिरल्यामुळे हे चार्जेस असे वरती जातात. ओके, आणि ते वरती जाऊन चार्जेस कुणाकडे कलेक्ट होतात? सी, दॅट इज कलेक्टर ब्रश. ओके, सो सीला आपण काय म्हणू शकतो? कलेक्टर ब्रश म्हणू शकतो. सो कलेक्टर ब्रश पासून चार्जेस पुन्हा कुठं पाठवले जातात? बघा, हा डोम शेप आहे ना, डी आहे. सो डोम शेप्ड हॉलो कंडक्टरला हे चार्जेस पाठवले जातील. पुन्हा हे चार्जेस इकडे आले, पुन्हा इथून हे चार्जेस इथं आहे तर चार्जेस आयला जातील. आय म्हणजे कोण आहे? आयर्न सोर्स आहे. पण आय इज द आयर्न सोर्स, सॉरी आयन सोर्स. आणि ते कुठले आयन्स आहेत? तर सगळे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स आहेत.
त्यामुळे वरून पण पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स येतात त्या आयन सोर्सकडे, सो पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन होईल ना. म्हणून काय होतं की जेवढ्या स्पीडनं ते पार्टिकल्स येतील तेवढ्या स्पीडनं त्यांचं रिपल्शन होतं. म्हणजे थोडक्यात जे पॉझिटिव्ह पार्टिकल्स आहेत त्यांना ती जी हाय व्हेलॉसिटी आहे किंवा आपण म्हणूया की हाय कायनेटिक एनर्जी आहे ती काय केली जाते, पास केली जाते. आणि हाय कायनेटिक एनर्जी पास केल्यामुळे ते काय होतात, मग टार्गेटवरती जाऊन हिट होतात. सो टार्गेट कुठं असेल, इथं असेल. ओके, मग त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला मी सांगेन की टार्गेट्स किंवा कुठल्या कुठल्या पद्धतीचं टार्गेट असतं ज्याच्यावरती ते पार्टिकल स्ट्राईक होणार आहे. लक्षात आलं. सो दिस इज द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ दिस पर्टिक्युलर वॅन डी ग्राफ जनरेटर. सो इट इज इलेक्ट्रोस्टॅटिक जनरेटर विच generates first of all charges and it will convey to the other system, and those charges will give high and tremendous kinetic energy to the positive charged particles, that is alpha particles, protons or maybe deuterons. Okay, and then these particles from the ion source will strike on the target with that particular high tremendous velocity. आता ह्यांना जी व्हेलॉसिटी मिळते ती कायनेटिक एनर्जी मिळते. व्हेलॉसिटी मिळते म्हणजे कायनेटिक एनर्जी मिळते. तर ती जी एनर्जी असते ती मेगा EV इतक्या फॉर्ममध्ये असते. मेगा इट मीन्स व्हॉट, मेगा 10⁻⁶ आणि इलेक्ट्रॉन व्होल्ट हे एनर्जीचं युनिट आहे. सो मेगा EV इतक्या हाय ट्रिमेंडस व्हेलॉसिटी ह्या चार्जेसला मिळाली जाते आणि ह्या पॉझिटिव्ह पार्टिकल्सला मिळाली जाते आणि ते पार्टिकल्स काय होतात, मग एखाद्या टार्गेटवरती जाऊन हिट होतात. सो दिस इज अबाउट कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. चला तर आपण आता प्रिन्सिपल आणि त्याचं जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ती बघूया. ओके, सो लेट्स सी द प्रिन्सिपल ऑफ वॅन डी ग्राफ जनरेटर. ओके, अगदी सोप्या भाषेमध्ये प्रिन्सिपल सांगायचं झालं तर हे बघू शकता तुम्ही. वॅन डी ग्राफ डिझाइन अन ॲक्सल इलेक्ट्रोस्टॅटिक जनरेटर to produce very high potential of the order of millions of volt. The resulting large electric fields are used to accelerate charged particles, protons, deuterons, alpha particles, etc. to high energies. And these high energies particles are useful in the study of nuclear physics. So याचा उपयोग न्यूक्लिअर फिजिक्समध्ये केला जाऊ शकतो असं आपण म्हणू शकतो. दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ द वॅन डी ग्राफ जनरेटर. ओके, सो एक बेसिक प्रिन्सिपल किंवा एक बेसिक स्टेटमेंट तुम्हाला मी समोर दाखवतोय. हे स्टेटमेंट सुद्धा वॅन डी ग्राफ जनरेटरसाठी तुम्ही ॲज अ प्रिन्सिपल सांगू शकता. ओके, आता ॲक्च्युअल प्रिन्सिपल जी डिफाईन केलेली आहेत ती प्रिन्सिपल्स आपण बघूया. लुक ॲट द इमेज. ओके, सो दिस इज द प्रिन्सिपल. So Van de Graaff generator is based on the following electrostatic phenomena. Okay, so which are the phenomena? 3 points मध्ये प्रिन्सिपल इथं सांगितलेला आहे बघा. सो लुक ॲट द फर्स्ट पॉइंट. ए शार्प पॉइंटेड कंडक्टर हॅज लार्ज चार्ज डेन्सिटी, हेन्स द सराउंडिंग एअर बिकम्स कंडक्टिंग अँड प्रोड्युसेस डिस्चार्ज कॉल्ड कोरोना डिस्चार्ज. मी म्हटलं ना की जे चार्जेस आहेत ते सराउंडिंग एअरमध्ये डिस्चार्ज होतील काही चार्जेस. सो ती जी डिस्चार्जिंगची प्रोसेस होते किंवा जी काही प्रोसेस झाली त्याला इथं काय म्हटलं जातं, कोरोना डिस्चार्ज असं म्हटलं जातं. सो ए शार्प पॉइंट कंडक्टर हॅज लार्ज चार्ज डेन्सिटी. लार्ज चार्ज डेन्सिटी म्हणजे नंबर ऑफ चार्जेस साहजिकच कसे असणार आहेत, तिथं जास्त असणार आहेत आणि ते एअरमध्ये काही चार्जेस डिस्चार्ज होतील तर त्या प्रोसेसला इथं काय म्हटलं जातं, कोरोना डिस्चार्ज असं म्हटलं जातं. सो हे पहिल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे. सेकंड स्टेटमेंट, व्हेन ए चार्ज्ड कंडक्टर इज ब्राउट इन कॉन्टॅक्ट विथ हॉलो कंडक्टर then it transfer the charge to hollow conductor. So the transferred charges resides on the outer surface of the hollow conductor uniformly. आता आपण मगाशी म्हटलं की जो C आहे, ओके, कलेक्टर ब्रश, तो कलेक्टर ब्रश काय करतोय तर D ला, D म्हणजे काय, डोम शेप्ड हॉलो कंडक्टर आहे ना, तर त्याला चार्जेस ट्रान्सफर करतोय. बरोबर, बघा C कडनं D कडे चार्जेस जात आहेत. सो ते जे चार्जेस ट्रान्सफर होत आहेत ते सगळे चार्जेस कसे युनिफॉर्मली ट्रान्सफर होतील. कोणावरती, डोम शेप हॉलो कंडक्टरवरती. हे दुसऱ्या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट, इफ ए चार्ज इज कंटिन्युअसली सप्लाइड टू एन इन्सुलेटेड मेटॅलिक कंडक्टर द पोटेन्शियल ऑफ द कंडक्टर गोज ऑन इन्क्रीजिंग. सो कंडक्टर म्हणजे आतमध्ये जे काही डोम शेप किंवा सी म्हटलेलं आहे त्यांचं जे काही पोटेन्शियल असेल ते पोटेन्शियल काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. कशामुळं,
चार्जेस सप्लाय केल्यामुळे. सो वाक्य काय आहे बघा, इफ ए चार्ज इज कंटिन्युअसली सप्लाइड टू एन इन्सुलेटेड मेटॅलिक कंडक्टर द पोटेन्शियल ऑफ द कंडक्टर गोज ऑन इन्क्रीजिंग. कंडक्टरचं पोटेन्शियल जे आहे ते काय होणार आहे, इन्क्रीजिंग होणार आहे किंवा इन्क्रीज होणार आहे असं इथं सांगितलेलं आहे. सो दीज आर द 3 मेन सेंटेन्सेस विच आर नथिंग बट द प्रिन्सिपल ऑफ द व्हॅन डी ग्राफ जनरेटर. तुम्ही ही आहे तशी वहीमध्ये लिहून घ्या, थोडंसं पाठ केलं तरी चालेल. सो स्टेटमेंट किंवा काही डेफिनेशन्स ज्या असतात बोर्ड एक्झामसाठी त्या तुम्हाला आहेत तशा लक्षात ठेवणं गरजेचं असतं, म्हणून मी थोडंसं हे असं द्यायचा प्रयत्न करतोय. ओके, आता आपण मागाशी कन्स्ट्रक्शन वर्किंग जे आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहा किंवा बुकचा रेफरन्स घ्या किंवा मी जे काय बोललो लेक्चरला ते तुम्ही ॲज इट इज इंग्लिशमध्ये लिहा, तुमच्या भाषेमध्ये लिहिलं तरीसुद्धा ते चालू शकेल. नेक्स्ट मी म्हटलं होतं की याचे काही युजेस म्हणजे याचे काही ॲप्लिकेशन्स आहेत, ते ॲप्लिकेशनसुद्धा काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत असं मी तुम्हाला म्हटलेलं होतं. तर ती जी ॲप्लिकेशन्स आहेत आता ती आपण ॲप्लिकेशन्स बघूया. ओके, सो युजेस ऑफ द व्हॅन डी ग्राफ जनरेटर. चल बघा, फर्स्ट सेंटेन्स काय आहे, द मेन यूज ऑफ व्हॅन डी ग्राफ जनरेटर इज टू प्रोड्यूस व्हेरी हाय एनर्जी चार्ज्ड पार्टिकल्स हॅव्हिंग एनर्जीज ऑफ द ऑर्डर ऑफ 10 मेगा EV. सच हाय एनर्जी पार्टिकल्स आर यूज्ड. सगळ्यात महत्त्वाचं जे काही चार्ज पार्टिकल्स आहेत त्यांना हाय एनर्जी गेन केली जाते, हाय एनर्जी ॲक्वायर केली जाते. आता ती जी हाय एनर्जी आहे ती किती आहे, तर नियर अबाउट 10 मेगा EV किंवा मी म्हटलं ना तुम्हाला मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी ट्रिमेंडस आणि हाय एनर्जी काय केली जाते, ॲक्वायर केली जाते त्या चार्जेसमुळं. आणि हीच एनर्जी कुणाला ट्रान्सफर केली जाते, तर जे काय आयन सोर्समधले पॉझिटिव्ह पार्टिकल्स आहेत, अल्फा किंवा प्रोटॉन्स किंवा न्यूट्रॉन्स, तर ह्या पॉझिटिव्ह पार्टिकल्सना ही हाय एनर्जी काय केली जाते, दिली जाते असं आपण म्हणतो. आणि ह्या हाय एनर्जीमुळं ते जे पार्टिकल्स आहेत ते काय होतात, पर्टिक्युलर हाय आणि ट्रिमेंडस कायनेटिक एनर्जीनं टार्गेटवरती जाऊन हिट होतात. ओके, मग आता ही जी हाय एनर्जी आहे 10 मेगा EV, ह्या एनर्जीचा वापर पुन्हा कशासाठी होतोय बघा, म्हणजे हे सुद्धा ॲप्लिकेशन्स आहेत व्हॅन डी ग्राफ जनरेटरचे. सो पहिला वाक्य काय बघा, टू कॅरी आउट द डिसइंटिग्रेशन ऑफ न्यूक्लियाय ऑफ डिफरंट इलेमेंट्स. आता व्हॉट इज मीन बाय डिसइंटिग्रेशन, तुम्हाला हे झालंय का बघा डिसइंटिग्रेशन. तर रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये जे काही रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्स आहेत त्यांचं जर सेपरेशन करायचं असेल, फिशन म्हणतो ना, फ्युजन आणि फिशन अशा 2 स्टेप्स असतात. तर फिशन म्हणजेच डिसइंटिग्रेशन. सो ज्या ठिकाणी डिसइंटिग्रेशन करायचं आहे, तुम्ही रिॲक्शनमध्ये सुद्धा डिसइंटिग्रेशन होतं बघा. इंटिग्रेशन म्हणजे एकत्र करणे आणि डिसइंटिग्रेशन म्हणजे स्प्लिट करणे, डिवाइड करणे. ओके, सो ते जे न्यूक्लिअर रिॲक्शन्समधलं डिसइंटिग्रेशन आहे ते डिसइंटिग्रेशन कुणाच्या मदतीने केलं जातं, तर व्हॅन डी ग्राफ जनरेटर सुद्धा यूज केला जातो. सो फर्स्ट इज द डिसइंटिग्रेशन ॲप्लिकेशन. दुसरा आहे तो टू प्रोड्यूस रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स, म्हणजे सेम डिसइंटिग्रेशनच ना. सो रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंटमध्ये व्हॅन डी ग्राफ जनरेटरचा उपयोग केला जातो रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स तयार करण्यासाठी, बरोबर ना. आयसोटोप्स, आयसोबार्स आहेत का केमिस्ट्रीमध्ये. नेक्स्ट, टू स्टडी द न्यूक्लिअर स्ट्रक्चर. एखाद्या ॲटमचं किंवा एखाद्या पार्टिकलचं जे काही न्यूक्लिअर स्ट्रक्चर आहे ते न्यूक्लिअर स्ट्रक्चर आणि त्याचा स्टडी करण्यासाठी सुद्धा काय केलं जातं, व्हॅन डी ग्राफ जनरेटरचा उपयोग केला जातो. नेक्स्ट आहे टू स्टडी डिफरंट टाइप्स ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन्स. न्यूक्लिअर रिॲक्शन्स कदाचित तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये येतील किंवा फिजिक्समध्ये काही पार्टमध्ये येतात बघा. रेडिओ ॲक्टिव्हच्या ज्या काही रिॲक्शन्स आहेत त्या न्यूक्लिअर रिॲक्शन्स येतात. तर न्यूक्लिअर रिॲक्शन्समध्ये मागाशी मग म्हटलं की फ्युजन, फिशन असे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत याच्यामध्ये ह्या व्हॅन डी ग्राफ जनरेटरचा उपयोग केला जातो. आणि शेवटचा आहे ॲक्सेलरेटिंग इलेक्ट्रॉन्स टू स्टेरलाइज फूड अँड टू प्रोसेस मटेरियल्स. आता फूड इंडस्ट्री असेल किंवा मटेरियल इंडस्ट्री असेल की याच्यामध्ये स्टेरलाइज सारखी प्रोसेस असेल किंवा प्रोसेसिंग म्हणतो आपण एखाद्या मटेरियलचं, तर ती जी प्रोसेसिंग आहे त्या मटेरियलचं किंवा इवन फूड इंडस्ट्रीमधलं, तर तिथं सुद्धा काय केलं जातं, व्हॅन डी ग्राफ जनरेटरचा वापर हा तेवढ्याच पद्धतीनं केला जातो. ओके, सो दीज आर सम ॲप्लिकेशन्स ऑर युजेस ऑफ द व्हॅन डी ग्राफ जनरेटर. सो ही ॲप्लिकेशन्स आहे तशी लिहून घ्यायचा प्रयत्न करा. थोडंसं थेरॉटिकल आहे म्हणून मी तुम्हाला हे अशा फॉर्मॅटमध्ये देतोय. सो प्रिन्सिपल आणि ॲप्लिकेशन्स दोन्ही तशा पद्धतीनं लिहून घ्या. ओके, सो दिस इज द स्टडी अबाउट व्हॅन डी ग्राफ जनरेटर and the previous expression.
that is capacity of the parallel plate capacitor when we put dielectric slab between two plates. सो आज आपण 2 पॉइंट्स बघितलेले आहेत, हे 2 पॉइंट्स तुमच्या रिमेनिंग होती. सो इथं जे काही तुमचे रिमेनिंग पॉइंट्स होते ते संपतायत आणि हा इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिक संपतोय. आता आपण काय करूया, याच्या पुढं जे काय आत्तापर्यंत आपण कालपासून डिस्कस केलं, परवापासून डिस्कस केलं, त्याच्या रिलेटेड जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत त्याचं डिस्कशन आपण आता यानंतर करूया. ओके, सो हे दोन्ही पॉईंट्स व्यवस्थित बघा, दोन्हीच्या नोट्स व्यवस्थित प्रिपेअर करा. पहिला पॉईंट थोडंसं मॅथमॅटिकल आहे, पण हा दुसरा पॉईंट मात्र थेरॉटिकल आहे. त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही मग अजून जर वाचलं तर तुम्हाला अजून लक्षात येईल, पण सगळंच वाचून आहे तसं पाठ करून लिहित बसायची काही गरज नाही, तेवढा वेळ घालवायची काही गरज नाही. त्यामुळे मी जेवढे पॉईंट सांगितले तेवढेच पॉईंट पर्टिक्युलर तुमच्या वहीमध्ये ॲज अ नोट्स म्हणून काढा आणि तेवढंच बोर्ड एक्झामला जर आलं तर त्याच्यावरती ते लिहायचं. अदरवाईज बाकीचं काही जास्त लिहित बसायचं नाही, कारण तेवढं पाठांतर केलेली गोष्ट ही पुन्हा 4 दिवसांनी विसरू शकते, त्यामुळं त्याचा फारसा काही उपयोग होणार नाही. त्यामुळं लिहून घेत असताना सुद्धा तशा तुम्ही नोट्स प्रिपेअर करा, ज्याचा खरोखर तुम्हाला पुढे फायदा होईल. आणि जे थेरॉटिकल पॉईंट्स असतात, मग हे असेल किंवा इव्हन लास्ट लेक्चर सुद्धा होतं बघा, भरपूर थेअरी होती. सो थेरॉटिकल पॉईंटचा मात्र अभ्यास करत असताना काय करायचं, जे काही इम्पॉर्टंट आहेत तेवढेच लिहा, अदरवाईज बाकीचं तुमच्या मनाने लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. पण स्टेटमेंट, डेफिनेशन किंवा काही लॉज म्हणलं मी, ओके, तर ते मात्र जे आहे ते तुम्हाला जसं बुकमध्ये आहे किंवा अगदी अर्थ बरोबर लागला पाहिजे तसं तुम्हाला लिहिणं अपेक्षित असतं. म्हणून मी थोडंसं ॲप्लिकेशन्स आणि जे काही प्रिन्सिपल होतं ते तुम्हाला अशा फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे, हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. ओके, सो इथपर्यंत आपली थेअरी जी होती ती संपते इलेक्ट्रोस्टॅटिकची. आता जो काही याच्या पुढचा पार्ट आहे तो पार्ट म्हणजे काही न्यूमेरिकलचा पार्ट आहे किंवा काही मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा पार्ट आहे, तेवढा आपण डिस्कस करूया. यामध्ये काही जर शंका असतील ह्या टॉपिकमध्ये किंवा इव्हन रोटेशनल डायनॅमिक्समध्ये सुद्धा, तर तशा त्या लिहून ठेवा आणि त्या शंका मला तुम्ही विचारा. कारण हे 2 टॉपिक मी काय 100% घेतलेले नाही आहेत, परंतु त्याच्यामधलं जे काही इम्पॉर्टंट आहे तेवढं किंवा तुमचे जे काही पॉईंट्स रिमेनिंग होते तेवढे इथं रिपीट केलेले आहेत. ओके, सो ह्या दोन्ही टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करा, त्याच्यामधल्या काही शंका असतील तर विचारा. आता आपण बघूया मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. ओके, सो हा स्टडी होता बँड डिग्राफ जनरेटर किंवा त्याच्या एक्सप्रेशन जे होतं. सो आजचे हे 2 पॉईंट्स आपण बघितलेले आहेत, ॲज वेल एज आपण कालच्या आणि परवाच्या लेक्चरला सुद्धा इलेक्ट्रोस्टॅटिकचा स्टडी केलेला आहे. सो जेवढे पॉईंट्स मी घेतलेले आहेत त्याच्यावरचे काही न्यूमेरिकल्स इन द फॉर्म ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स जे काय आहे त्याचं डिस्कशन आपण करू. चलो, so look at the first question. So question is based upon Van de Graaff generator. So in a Van de Graaff generator, the process of spraying the charges is called as corona discharge. Charges spray होणं किंवा charges discharge करणं किंवा charges transfer करणं, ही जी प्रोसेस होती याला आपण कोरोना डिस्चार्ज असं म्हटलेलं होतं. So we can say that B option is correct for this question. That is, in Van de Graaff generator, the process of spraying the charges is called as the simply corona discharge. Next, artificial transmutation is the process in which, first option बघा, bombardment of highly energetic particles on nucleus of an element causes it to form some other element. तर ही जी प्रोसेस आहे याला आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन असं म्हटलं जातं. सो काय, हे रेडिओ ऍक्टिव्ह मध्ये पॉसिबल आहे बघा. बॉम्बार्डमेंट होतं 2 पार्टिकल्स आहेत त्याच्यावरती, मग ते फिशन साठी वापरलं जातं किंवा त्याला आपण डिसइंटिग्रेशन म्हणतो. सो पार्टिकल डिसइंटिग्रेट केले जातात, सो सेपरेशन केलं जातं. सो या प्रोसेसला आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन म्हणायचं. कारण बी मध्ये लोअर एनर्जी म्हणलेला आहे, सी मध्ये एनर्जेटिक पार्टिकल्स बिकम इनएक्टिव्ह आणि डी मध्ये एनर्जेटिक पार्टिकल्स बिकम रिएक्टिव्ह म्हटलेलं आहे. So B, C and D options are wrong. So option A is correct, and which is called as artificial transmutation. So next, 2 parallel plates have equal and opposite charge. Capacitor आहे बघा. When the space between them is 2 into 10 raised to 5 volt per meter. When the field, electric field दिलेला आहे बघा दोघांच्या मध्ये, 2 प्लेट मधलं. When the space is filled with dielectric, आता ती जी स्पेस होती जे पॅरलल प्लेट्स ते आपण डायइलेक्ट्रिक ने फिल केलं. सो इलेक्ट्रिक फील्ड बिकम्स 1 into 10 raised to 5. इलेक्ट्रिक फील्ड आता कमी झालं. सो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द डायइलेक्ट्रिक मटेरियल इज, आता पहिल्यांदा आपण काय करूया,
आधीचं इलेक्ट्रिक फील्ड लिहूया E0 लिहूया त्याला. सो 2 × 10⁵ म्हणजे आपण व्होल्ट पर मीटर असतं ना, व्होल्टेज आपण डिस्टन्स म्हणतो आपण, आणि जे दुसरं दिलेलं आहे ते 1 × 10⁵ त्याला आपण E म्हणूया. 1 × 10⁵ व्होल्ट पर मीटर. मगाशीच आपण एक एक्सप्रेशन सॉल्व केलं बघा, त्याच्यामध्ये आपण एक फॉर्म्युला लिहिला होता E0 मायनस E इज इक्वल टू के असं लिहिलं, आठवतंय? सो थोडक्यात हा फॉर्म्युला जर आपण इथे यूज करायचं म्हटलं तर हा फॉर्म्युला काय येणार आहे मग सांगा. सो E0 E म्हणूया, इज इक्वल टू के म्हटलं तरी चालू शकेल, कारण E0 मायनस EP इज इक्वल टू E' असं लिहिलं ना आपण. सो तो फॉर्म्युला मग अशा पद्धतीने वापरला तरी चालेल. सो K इज इक्वल टू व्हॉट, आता याला हे डिवाइड करा सर. सो हे कॅन्सल विथ 10⁵, सो 2/1 1 right. So 2 is the answer. So dielectric constant of the dielectric material is 2. So K जो आहे, K ला काय म्हटलं जातं, dielectric constant, आणि ज्याची व्हॅल्यू किती मिळणार आपल्याला, 2 मिळणार आहे. So we can say that C is the option. Okay. Next, concept of capacitor वरती घेऊया. The capacity of a conductor does not depends upon. सो सी हा कशा कशावरती डिपेंड नाही असा प्रश्न आहे. त्यासाठी चारही ऑप्शन्स आधी व्यवस्थित बघावे लागतील. व्यवस्थित बघा चारही ऑप्शन्स. सो पहिला आहे चार्ज, व्होल्टेज, नेचर ऑफ मटेरियल अँड ऑल ऑफ दीज. सो कॅपॅसिटर ऍक्च्युअली काय असतो, सी इज इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट के अपॉन स्मॉल डी, किंवा ए इप्सिलॉन नॉट अपॉन स्मॉल डी ना, जर के 1 ठेवला तर. ओके, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जर बघितलं तर आपण कॅपॅसिटर हा या 3-4 गोष्टींवरती डिपेंड आहे असं आपण म्हणू. डायलेक्ट्रिक स्लॅब वरती पण डिपेंड आहे ना, के इथं आला बघा, डिस्टन्स वरती पण डिपेंड आहे, एरिया वरती पण डिपेंड आहे, ऍज वेल एज परमिटिव्हिटी वरती पण डिपेंड आहे. पण जरी परमिटिव्हिटी कॉन्स्टंट मध्ये राहिलं तरी ह्या 3 वरती तर डिपेंड आहे ना. सो या 3 वरती कुठलीच टर्म आपल्याला ऑप्शन मध्ये दिसत नाहीये, चार्ज, व्होल्टेज, नेचर ऑफ मटेरियल. सो वी कॅन से दॅट ऑन ऑल ऑफ दीज टर्म्स द कॅपॅसिटर डज नॉट डिपेंड्स. म्हणजे ऑप्शन चेक करा, त्यामध्ये जर डी ऑप्शन बघितला ऑल ऑफ दिस तर तो करेक्ट ऑप्शन आहे. तो ऑप्शन काय सांगतो तर वरती जे दिलेले ऑप्शन्स आहेत त्याच्यावरती कॅपॅसिटर डिपेंड नाही. सो डी ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट, द आउटर स्पेअर ऑफ स्पेरिकल एअर कॅपॅसिटर इज अर्थड फॉर इन्क्रीजिंग इट्स कॅपॅसिटन्स. सो बी ऑप्शन आहे याचा बघा, थेरी क्वेश्चन आहे. सो डायलेक्ट्रिक मटेरियल इज फिल्ड बिटवीन द 2 स्पेअर. बघा सी आणि के मध्ये जर आताचं रिलेशन बघितलं आपण ते कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल असं आपण बोलू शकतो. सो कॅपॅसिटरची व्हॅल्यू जर आपल्याला वाढवायची असेल तर डायलेक्ट्रिक मटेरियल आपण के इंट्रोड्यूस जर केला, तिथं आधी एअर असेल तर के व्हॅल्यू 1 असते, आणि जर आपण एखादा डायलेक्ट्रिक स्लॅब आपण इंट्रोड्यूस केला तर के ची व्हॅल्यू काय होऊ शकते, बदलू शकते. सो वी कॅन इंट्रोड्यूस द डायलेक्ट्रिक मटेरियल. इट मीन्स ऑप्शन बी इज करेक्ट. डायलेक्ट्रिक मटेरियल इज फिल्ड विथ बिटवीन 2 स्पेस. डायलेक्ट्रिक मटेरियल घातलं तर कॅपॅसिटन्स वाढेल असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट, while a capacitor remains connected to a battery and dielectric slab is inserted between the plates, then याचा सुद्धा बी ऑप्शन आहे बघा, चार्ज फ्लोज फ्रॉम बॅटरी टू द कॅपॅसिटर. म्हणजे चार्जिंग होणार आहे. स्लॅब जर आपण प्लेस केला 2 कॅपॅसिटरच्या पॅरलल प्लेटच्या मध्ये, सो साहजिकच कॅपॅसिटरच्या एका चार्जवरती पॉझिटिव्ह चार्ज ऍक्युमुलेट होईल, दुसऱ्या प्लेटवरती निगेटिव्ह चार्ज ऍक्युमुलेट होईल, म्हणजे कॅपॅसिटर चार्ज होईल. आणि कॅपॅसिटर चार्ज होणे ही प्रोसेस म्हणजे काय, चार्ज फ्लो झाला कुठून, बॅटरी पासून त्या कॅपॅसिटरच्या प्लेट वरती. सो आपण म्हणू शकतो बी ऑप्शन इज करेक्ट. दॅट इज while a capacitor remains connected to a battery and dielectric slab is inserted between the plates, then charges flows from the battery to the plate of capacitor किंवा simply capacitor. सो बॅटरी कडनं कॅपॅसिटर कडे काय होणार आहेत, चार्जेस स्प्रेड होणार आहेत, मूव्ह होणार आहेत किंवा ऍक्युमुलेट होणार आहेत असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट, an air capacitor of capacity C is equal to 10 microfarad is connected to a constant voltage battery of 12 volt. So C दिलेला आहे 10 मायक्रोफॅरड आणि एक बॅटरी दिलेली आहे 10 व्होल्ट मध्ये आपण. नाउ द स्पेस बिटवीन द प्लेट्स इज फिल्ड. आता स्पेस जे आहे फिल्ड केलं म्हणजे दुसरी कंडिशन, पहिला पहिली कंडिशन म्हणून C1 V1 फिल्ड विथ अ लिक्विड ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 5. सो K ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 5. सो
द चार्ज दॅट फ्लोज नाव फ्रॉम बॅटरी टू कॅपॅसिटर इज. सो आपण म्हणूया Q2 काढायचा Q2. सो Q1 कसा लिहूया, Q इज इक्वल टू CV ना. सो Q1 इज इक्वल टू C1 इंटू V1. सो C1 किती आहे 10 मायक्रो इंटू V1 किती आहे 10 आहे का, सॉरी 12 आहे. सो 12, so it is 120 मायक्रोकुलम. दिस इज व्हॅल्यू ऑफ व्हॉट चार्ज Q1. आता काय केलं, K तिथे इंट्रोड्यूस झाला. ओके, जर K इंट्रोड्यूस झाला तर काय होणार, Q इज इक्वल टू K इंटू CV ना, C2 V2 म्हणूया. सो Q2 म्हणूया. सो K किती इंट्रोड्यूस झाला 5 इंटू, आता C2 किती घ्यायचं सांगा, C ची व्हॅल्यू तेवढीच घ्यावी लागेल आणि व्होल्टेज तेवढंच घेऊया. सो किती झालं हे, सो 120 मायक्रो. सो इट इज 600 मायक्रो किलोमीटर. ओके, सो दिस इज नेक्स्ट चार्ज, दिस इज फर्स्ट चार्ज. सो दोघांमध्ये मग डिफरन्स घेऊया. सो 600, सो दॅट इज फायनल चार्ज इज इक्वल टू Q2 मायनस Q1 म्हणूया. So Q2 is what 600 and it is 120. So 480 microcoulomb. बघा चेक करूया. So 480 microcoulomb. So C option is correct. Okay, so काय केलं आपण, पहिल्यांदा पहिला चार्ज फाइंड केला Q is equal to CV. नंतर डायलेक्ट्रिक स्लॅब आला म्हणजे मल्टिप्लिकेशन झालं. सो Q is equal to K into CV झालं. सो दुसरा चार्ज आपण फाइंड केला. सो चार्ज वाढणार आहे ना डायलेक्ट्रिक स्लॅब आल्यामुळे. सो दोन्ही चार्ज मग काय केली आपण, सबट्रॅक्शन केली आणि सांगितलं की टोटल चार्ज किती पडला आपल्याला 480. सो वी कॅन से दॅट सी ऑप्शन इज करेक्ट. लिहून घ्या. नेक्स्ट, what is the area of the plate of 3 farad parallel plate capacitor if the separation between the plates is 5 mm? What is the area? Area विचारलेला आहे. कॅपॅसिटरची व्हॅल्यू दिलेली आहे 3 फॅरड. बघा फक्त फॅरड दिलेला आहे. सेपरेशन बिटवीन द प्लेट स्मॉल d ना 5 mm म्हणलेला आहे. सो इट बिकम्स 5 into 10⁻³ मीटर ना. ओके, सो आपण C चा फॉर्म्युला काय लिहितो बघा. C is equal to what, A epsilon naught अपॉन D ना, किंवा K लिहितो पण K1 करूया आता इथं. सो C is equal to what, A into epsilon naught अपॉन D. आपल्याला काय करायचं आहे, A काढायचं. सो A is equal to C into D अपॉन epsilon naught. ओके, आणि epsilon naught किती घेतो आपण 8.85 into 10⁻12. C is 3 and D is what, 5 into 10⁻⁻3. So when you will solve this, you will get the area. So area is 1.695 into 10⁻⁹ meters square. Look at the option A. ऑप्शन ए असा दिलेला आहे बघा. हे जर आपण सॉल्व केलं तर हे 1.6 येईल आणि हे जर वरती घेतलं तर हे +9 येईल ना. -12 आहे वरती गेले +12 होईल. So it becomes 10⁻⁹. So we can say that option A is correct. Next, a capacitor of 20 microfarad charged up to 500 volt, charged up to 500 volt is connected in parallel with another capacitor of 10 microfarad which is charged up to 200 volt. दोन कॅपॅसिटर दिलेले आहेत, ते किती व्होल्ट चार्जिंग केले हे पण दिलेलं आहे. सो द कॉमन पोटेन्शियल इज असं विचारलेलं आहे. सो मी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला देतो. कॉमन पोटेन्शियल V कॉमन होणे त्याला. तुम्हाला तर कॅपॅसिटर सिरीज पॅरललच्या कन्सेप्ट झालेल्या असतील. सो फॉर्म्युला इज C1V1 प्लस C2V2 अपॉन C इफिशियंट. आता C इफिशियंट तुम्हाला झालं असेल, जर पॅरलल असतील कॅपॅसिटर तर दोघांची ऍडिशन होते ना. सो C1 प्लस C2. सो वेर C इफिशियंट इज इक्वल टू व्हाट, C1 प्लस C2. आता C1 चेक करा दिलाय का. C1 इज ऑल्सो गिवन. सो C1 इज 20 and 500 volt is V1. Okay, C2 is 10 and 200 is the
V2. So 10 microfarad and V2 is 200 volt. Okay, so you have C1 V1, C2 V2. You can put all these values here. You will get the common potential. So value is 400 volt. So D option. Look at the question. So 400 volt. That's like formula we dila tumhala yaha common potential. So 400 volt is the answer. Next book. A parallel plate capacitor of 6 microfarad is connected across 18 volt battery. Is connected across 18 volt battery and charged. एक पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे C, व्हॅल्यू दिलेली आहे 6 मायक्रोफॅरड. ओके, इज चार्ज्ड टू इज कनेक्टेड अक्रॉस 18 व्होल्ट बॅटरी. 18 व्होल्ट बॅटरीला तो कॅपॅसिटर कनेक्ट केलेला आहे. द बॅटरी इज देन disconnected and oil of dielectric constant K 2.1 is introduced between the plates. What will be the charge on capacity? Okay, आता मला सांगा पहिल्यांदा कॅपॅसिटर वर Q इज इक्वल टू CV चार्ज असेल ना, CV. ओके, सो चार्ज बॅटरी कनेक्ट करून ती बॅटरी पुन्हा काढलेली आहे, बरोबर. त्यामुळे कॅपॅसिटर वरती चार्ज किती राहणार आहे, Q इज इक्वल टू CV राहणार आहे. मग C म्हणजे काय, त्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू 6 मायक्रो आणि V म्हणजे काय, त्याचं व्होल्टेज. सो 108 मायक्रो कुलॉम इज आन्सर. सो 108 microcoulomb. So we can say that B is option correct for this question. बघा चेक करा. So what is the answer? So Q is equal to 108 microcoulomb. So simply we can say that Q is equal to CV is the answer. बघा हे कॅपॅसिटरचे फॉर्म्युलेज जे आहेत ते फॉर्म्युले सगळे तोंडपाठ करावे लागतील. हा टॉपिक थोडा कॉम्प्लिकेटेड आहे तुमच्यासाठी आणि याचं समराइज आता याच्यातले राहिलेले जे पॉइंट्स आहेत मी जे घेतलेले नाहीये ते कितपत तुम्हाला समजलेले आहेत त्याच्यावर पण थोडंसं डिपेंड राहील. काही शंका असतील तर विचारा, तशा मी तुम्हाला त्या एक्सप्लेन करत जाईल. चलो नेक्स्ट बघूया. द कॅपॅसिटी ऑफ ए पॅरलल प्लेट कंडेन्सर इज 12 microfarad. Its capacity when separation between the plates is doubled and area is half will be. आपण पहिल्यांदा कॅपॅसिटरचा फॉर्म्युला लिहू. A epsilon naught upon D म्हणतो ना, म्हणजे C is directly proportional to TA and inversely proportional to D. ओके, याच्यावरती हे सॉल्व्ह करायचं आहे. आता हा फॉर्म्युला बघा, बऱ्याचशा कन्सेप्ट मधनं हा फॉर्म्युला येत राहतो. किंवा कॅपॅसिटर मध्ये कॅपॅसिटर हा सेपरेट सेक्शन आहे इलेक्ट्रोस्टॅटिक मधला आणि त्याचा वेगळा स्टडी आहे. पहिल्यांदा बेसिक त्याचं फंक्शन प्रिन्सिपल आहे, नंतर मग त्याचे टाइप्स आहेत कॅपॅसिटरचे, पॅरलल, स्फेरिकल. ओके, त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या पॅरलल प्लेट कॅपॅसिटरची एक्सप्रेशन्स आहेत. तर एक आज आपण बघितलं अशा टाइप मध्ये हे पण एक्सप्रेशन ऑलरेडी याच्या आधीचं एक्सप्रेशन आहे. पुन्हा कॅपॅसिटरची एनर्जी आहे 1/2 जशी आपण इंडक्टरची एनर्जी काढली होती तशीच कॅपॅसिटरची पण एनर्जी असते 1/2 इंडक्टरची कशी 1/2 काढली होती ना, तशा टाइप मध्ये कॅपॅसिटरची पण एनर्जी. सो एनर्जी वरती सुद्धा बरेचसे न्यूमेरिकल्स हे येत असतात. सो हा एक बऱ्याचशा वेळेला क्वेश्चन येणारा कॅपॅसिटर वरती पॉइंट आहे. दॅट इज C इज इक्वल टू A epsilon naught K upon D. K काही इथं मग केला तरी चालेल. मग आपल्याला बेसिक C, A आणि D मध्ये इथं रिलेशन लक्ष देते. C इज व्हॉट, C इज द कॅपॅसिटी किंवा कॅपॅसिटरची जी काय व्हॅल्यू असेल त्या प्लेटची म्हणजे C. A म्हणजे काय, प्रत्येक प्लेटचा एरिया आणि D म्हणजे काय, त्या दोन प्लेट मध्ये असलेला डिस्टन्स. मग जर आपण या फॉर्म्युल्यावरून याचं रिलेशन लिहायचं म्हटलं तर आपण म्हणू शकतो की कॅपॅसिटन्स हा एरियाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि डिस्टन्सची इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो आता कंडिशन्स बघूया. आता दोन कंडिशनचे एक्झाम्पल आहे म्हणजे याच्यावर आधी दोन कंडिशनचा फॉर्म्युला तयार करूया. पहिल्या कंडिशनचा काय, C1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A1 अपॉन D1. इक्वेशन 1 बघूया. दुसरा काय येणार, C2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A2 अपॉन D2. चालेल. सो दोघांचं आपण डिवायडेशन करू. सो C1 अपॉन C2 इज इक्वल टू A1 अपॉन A2 आणि हे D2 अपॉन D1 लिहूया का, कारण C आणि D मध्ये रिलेशन बघितलं तर इनव्हर्सली येतं ना.
किंवा हे डिवाइड जरी केलं तरी रिलेशन आपल्याला हेच मिळणार. आपल्याला C2 काढायचं म्हणजे पूर्ण रिव्हर्स करूया पुन्हा. सो C2 upon C1 इज इक्वल टू A2 upon A1 आणि D1 upon D2 करूया. फक्त रिव्हर्स केलं ना, कारण आपल्याला C2 काढायचं. सो C2 इज इक्वल टू व्हॉट, C1 इंटू हे एरियाची कंडिशन आहे बघा, A2 upon A1 D1 upon D2. आता कंडिशन्स बघूया आपण काय. एक तर आपल्याला C1 दिलेलं आहे बघा, C1 किती दिलेलं आहे, सिन्स C1 इज इक्वल टू 12 मायक्रोफॅरड. ओके. आता सेपरेशन बिटवीन द प्लेट्स इज डबल. सेपरेशन काय केलं, डबल केलं, म्हणजे D2 काय केला, D1 पेक्षा डबल केलं, आणि एरिया काय केला, A2 पहिल्यापेक्षा हाफ केला. चालेल का. सो आपण मग व्हॅल्यू पुट करूया. सो देयरफॉर C2 इज इक्वल टू C1 इंटू ब्रॅकेट. आता A2 किती आहे, 1/2 A1 अपॉन A1 आणि D2 किती आहे, ट्वाइस ऑफ D1. सो A1 ला A1 जाईल, D1 ला D1 जाईल. सो इट इज C1 आणि हे 1/2 म्हणजे 1/4 म्हणूया. सो C2 इज इक्वल टू 1/4. मग बघा, देयरफॉर C2 is equal to C1 12 microfarad into 1 upon, so 3 microfarad is the answer. So look at the options. So A option is correct. बघा थोडंसं व्यवस्थित घेऊन घ्या, त्यांचे एक्झाम्पल आहे. So C is directly proportional to area and inversely proportional to D. या कन्सेप्ट वरचं हे एक्झाम्पल आहे. ओके, बघूया पुढचा क्वेश्चन. चला, क्वेश्चन पुन्हा सेम याच कन्सेप्ट वरती आहे, IIT JEE मेन 2014. ओके. A parallel plate capacitor is made of two circular plates separated by a distance 5 mm and with a dielectric constant 2.2 between them. When the electric field in the dielectric is 3 into 10 raised to 4 volt per meter, so the charge density of the positive plate will be close to. चार्ज डेन्सिटी फाइंड करायची, सिग्मा फाइंड करायचं. चार्ज अपॉन एरिया म्हणतो ना आपण, सिग्मा. ओके. सो पहिला ते गिवन पॉइंट्स बघूया. Parallel plate capacitor is made of two circular plates separated by a distance small d. Small d is 5 mm. So it becomes 5 into 10 raised to minus 3 meter. Next, with dielectric constant 2.2, that is K दिलेला आहे. Constant dielectric K 2.2 दिलेला आहे. When the electric field in the dielectric is 3 into 10 raised to 4 volt per meter. So E दिलेला आहे 3 into 10 raised to 4 volt per meter. Okay, this is the value of electric field. So the charge density of the positive plate, sigma is equal to question mark. Charge density ना, charge density. So sigma find करायचा आहे. So sigma find करण्यासाठी आपल्याला आधी E चा फॉर्म्युला वापरावा लागेल. So E चा फॉर्म्युला काय बघा, E is equal to sigma upon K epsilon. बघा झालाय का फॉर्म्युला. E is equal to सिग्मा अपॉन K epsilon. ओके. सो आता इथं D ची काही गरज नाही. सो सिग्मा इज इक्वल टू व्हॉट, E into K into epsilon. ओके. सिन्स आपण epsilon नॉट किती घेतो, 8.85 into 10 raised to minus 12 घेतो ना, याला मी असा लिहितो पुढे. ओके. सो epsilon नॉट (8.85 to 10 raised to minus 12). Yes. So आता मग या सगळ्या व्हॅल्यू पुट करूया. Therefore sigma is equal to E is what, 3 into 10 raised to 4. K is what, 2.2. आता इथं बघा ह्या D चा काहीच वापर याच्यामध्ये होत नाही, असं सुद्धा होऊ शकतं बऱ्याच क्वेश्चन मध्ये. आणि epsilon नॉट किती आहे, 8.85 into 10 raised to minus 12. सो आता मग एवढं थोडी करता येईल तेवढं तुम्ही थोडी करू शकता. हे बघा तीन गोष्टी जर करता येईल, 6.6 into 8.85 घेता येईल, into 10 raised to 4 आणि हे -8 हे करतो.
सॉल्व करा. सो सिग्मा इज इक्वल टू, आय गिव्ह यू द आन्सर दॅट इज 6 × 10⁻⁷. 6 × 10⁻⁷. Approximate we can say the charge upon area ना, coulomb per meter square मध्ये. Yes, coulomb per meter square जातो. सिग्मा म्हणजे काय, चार्ज अपॉन एरिया असतं ना, चार्ज अपॉन एरिया, Q अपॉन ए म्हणतो ना, म्हणून coulomb per meter square इज द युनिट. सो ए ऑप्शन चेक करा याच्यामध्ये. सो असं ए ऑप्शन हो गया. नेक्स्ट, okay, a parallel plate condenser has a capacitance 50 microfarad in air. So C air म्हणूया आपण. कंडेन्सर म्हणजे पण कॅपॅसिटरचा. and 110 microfarad when immersed in an oil. So oil medium आहे ना, C oil म्हणूया, medium आहे. सो तेव्हाचा कॅपॅसिटर असेल 110 microfarad. नेक्स्ट, the dielectric constant K of the oil is. So फॉर्म्युला काय असतो, C medium is equal to K into C air ना. मीडियमचा जास्त असेल ना, कारण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आपल्याला माहिती आहे की इन्सर्ट केलं की काय होतं, कॅपॅसिटर किंवा चार्ज व्हॅल्यू काय होते, वाढते असं म्हणतो. सो सी मीडियम इज इक्वल टू के इंटू सी एअर. सी एअरचा अर्थ काय, दोन प्लेट मध्ये एअर मीडियम आहे. सी मीडियम म्हणजे काय की दोन प्लेटच्या मध्ये कुठलं तरी एखादं मीडियम प्रेझेंट आहे. मग ते सिरॅमिक, मायका टाइप मध्ये किंवा ऑइल टाइपचं मीडियम इथं सांगितलेलं आहे. सो हे सी मीडियमच्या ऐवजी आपण सी ऑइल म्हणूया, इज इक्वल टू के इंटू C air. So therefore K is equal to what? C oil upon C air. So we can put these values. So we'll get K is equal to 2.2. So K is the dielectric constant. So D option. So this is the answer of this question. बघा समजलं का. सो सी एअर आणि सी ऑइल किंवा सी एअर आणि सी मीडियम याच्या रिलेटेड हा फॉर्म्युला सुद्धा सोपा आहे. हा कसा आहे, तो जर दोन सी मीडियम काढायचा वेगळा, सी एअर काढायचा वेगळा. तर सी मीडियम म्हणजे काय, स्लॅब इंट्रोड्यूस केल्यानंतर काय होईल, कॅपॅसिटन्स. एअर म्हणजे काय, एअर इंट्रोड्यूस असेल तर कॅपॅसिटन्स काय होईल. हे दोन फॉर्म्युले आहेत. हे दोन फॉर्म्युले डिवाइड केले तर आपल्याला त्याची व्हॅल्यू के मिळते. म्हणून हा डायरेक्ट फॉर्म्युला इथं मिळाला, सी मीडियम इज इक्वल टू के इंटू सी. लक्ष देते. सो याच्यावर मग ह्या व्हॅल्यू पुट केला तर सी मीडियमच्या ऐवजी आपण सी ऑइल कन्सिडर केलं तर ऑइल मीडियम सांगितलेलं आहे ना. सो इज इक्वल टू के इंटू सी एअर टाकलं. सो के ची व्हॅल्यू काढली 2.2. सो ऑप्शन डी इज ओके. सो ठीक आहे, आपण हे एवढे एमसीक्यूज आजच्या लेक्चरला बघितलेले आहेत. सो थांबूया आपण आज इथं. बघा इलेक्ट्रोस्टॅटिक मधला जेवढा तुमचा रिमेनिंग पार्ट होता, जेवढा गरजेचा पार्ट होता तेवढा घ्यायचा प्रयत्न मी केलेला आहे. याच्यामध्ये काही शंका असतील तर मला तशा शंका विचारा. आपण 3 लेक्चर्स टोटल इलेक्ट्रोस्टॅटिक साठी घेतलेले आहेत. हे एक लेक्चर, आजच्या लेक्चर, मागच्या लेक्चरला आपण बरीचशी थेरी बघितली आणि त्याच्या आधीच्या लेक्चरला आपण जी काही सुरुवात इंट्रोडक्शन होती कॅपॅसिटरची, इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल एनर्जी, त्याच्यामध्ये बरेचसे टाइप्स आपण बघितलेले होते. डायपोलचा एक महत्त्वाचा, इलेक्ट्रिक डायपोलचा एक पॉईंट बघितला. सो ती सगळी थेरी म्हणजे ह्या 3 लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला जेवढं इलेक्ट्रोस्टॅटिक सांगता येईल तेवढं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. काही न्यूमरिकल सुद्धा मी आज 10 ते 12 डिस्कस केलेलं आहे, जे की सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू सिलेक्टेड काढून ती तुम्हाला इथं घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. तुमचं आता काम काय असेल, झालेले सगळे लेक्चर्स, त्याच्या व्यवस्थित नोट्स, हे झालेले एमसीक्यू ते व्यवस्थित तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवणे आणि त्याची रिव्हिजन करणे, त्याचा अभ्यास करणे. ओके, कारण स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड स्टडी इज मस्ट. तुम्ही अभ्यास जर केला तरच हे तुम्हाला समजेल. एवढंही सोपं नाही. तुम्ही बघत आहात ते थोडंसं विसरण्यासारखं आहे, लक्षात जाण्यासारखं आहे. त्यामुळे रोजच्या रोज जेवढी रिव्हिजन असेल तुमची तेवढा जास्त फायदा तुम्हाला होत जाईल. त्यामुळं मागचे जे काही टॉपिक्स असतील, आता मी रोटेशनल डायनामिक्स मध्ये सुद्धा बराचसा पॉईंट तुमचा कव्हर केलेला आहे. तुमचे बरेचसे पॉईंट्स रिमेनिंग होते ते इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये सुद्धा तुमचे बरेचसे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. त्यामुळे त्या दोन्ही टॉपिकचे व्यवस्थित स्टडी करा.
आधीच्या ज्या नोट्स असतील त्याच्यामध्येच त्या रिमेनिंग पॉईंटचे जे नोट्स होते त्या तिथं लिहून ठेवा आणि त्याचं मग रिव्हिजन करा, कारण ते 2 टॉपिक आता संपलेत असं मी कन्सिडर करतो. ओके, सो सेकंड सेक्शन मधले आपले ऑलरेडी 4 टॉपिक संपलेले आहेत. आपण आता पुढचा जो टॉपिक आहे तो सुरू करतोय पुढच्या लेक्चरला. त्यामुळे सेकंड टॉपिक हा लवकरात लवकर सेकंड सेक्शन संपून जाईल आणि मग तुमचे काही फर्स्ट सेक्शन मध्ये टॉपिक्स आहेत ते भेटतील. त्यामुळे सिलेबस थोडासा पुढे चाललेला आहे असं मला वाटतंय, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने अभ्यास सुरू करा. जेवढा जास्त करता येईल तेवढा जास्त करा. आत्ताचा वेळ जास्त युटिलाइज करा. एवढा वेळ तुम्हाला भविष्यात कधीच मिळणार नाही अभ्यासाला. त्यामुळे हा जो वेळ आहे तो व्यवस्थित युटिलाइज करा आणि ह्या सगळ्याच्या व्यवस्थित नोट्स प्रिपेअर करा, क्वेश्चन्स आन्सर व्यवस्थित लिहा, पुढच्या टेस्टचा व्यवस्थित अभ्यास करा आणि काही अर्ध शंका असेल मग तसं मेसेज करा किंवा डाऊट सेशनला तुम्ही त्या विचारायचं. ओके, सो मला वाटतं आज आपण थांबूया इथपर्यंत. सो इलेक्ट्रोस्टॅटिक तर संपतोय असं मी जाहीर करतो आणि पुढच्या लेक्चरपासून मग आपण सेकंड सेक्शन मधला जो रिअल नेचर टॉपिक आहे पुढचा, जो की इलेक्ट्रॉन्स अँड फोटॉन्स होता लास्ट सिलेबस, तो टॉपिक आपण मग पुढच्या लेक्चरला सुरू करू. ओके, सो तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि काही शंका असतील तर विचारा. थँक्यू सो मच.